आजची जेनझी पिढी तर्कशुद्ध, जागरूक आणि प्रश्न विचारणारी आहे. त्यामुळे या पिढीशी प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने संवाद साधण्याची गरज असल्याचं भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. आजची जेनझी पिढी तर्कशुद्ध, जागरूक आणि प्रश्न विचारणारी असल्याने तिच्याशी प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे, अशी भूमिका भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांमध्ये थेट संवाद साधला जात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदने देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचा दावा महाडिक यांनी केला. आजची जी पिढी आहे, जनरेशन झी ज्यांना आपण म्हणतो, यांना खरं तर अत्यंत प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने सर्व गोष्टी समजणं आवश्यक आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलं की आजची पिढी अशी आहे की आधीची पिढी अशी होती की त्यांना मोठ्यांनी जर काही सांगितलं तर ते न काही प्रश्न विचारता त्या गोष्टी ऐकायच्या आणि त्याचं पालन करायचे. परंतु आजच्या पिढीला जर काही सांगितलं तर त्यांना त्याचं योग्य असं उत्तर सुद्धा लागतं, योग्य असं कारण सुद्धा लागतं. आणि त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे आता कॉलेज लेवलला, शाळेच्या पर्यंत विद्यार्थींपर्यंत पण पोहोचून त्यांच्या काय समस्या आहेत ह्या समजून घेत आहे. संपूर्ण आंदोलनाच्या पण कालावधीमध्ये युवा मोर्चा हे वेगवेगळ्या क्लासेसला, कॉलेजेसला भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेत होतात. आम्ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन सुद्धा दिलं की त्यांच्या माध्यमातून ते केंद्र सरकार पण पडावा आणि अतिशय सकारात्मक भूमिका सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारने घेतलेला आहे. संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम मध्ये रिफॉर्म्स येताना आपण बघतोय. खूप कठोर कारवाई आरोपींवरती होताना दिसते. एक स्पेशल टीम त्या ठिकाणी नेमली गेलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा खास करून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणाऱ्या मुलांसाठी एक 15 ऑगस्टला मोठं आवाहन त्यांनी केलं की आता कोचिंग क्लासेसच आता आपल्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यामुळे खूप मोठं विधान आहे, खूप मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि सरकार इतकं सकारात्मक आहे, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याचा प्रचार आता आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. सरकारी शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. चांगली पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये केवळ दुरुस्ती न करता स्वच्छतागृहे, मोफत वायफाय आणि डिजिटल क्लासरूम यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. हा एक प्रमुख विषय प्रत्येक सरकारसाठी राहिलेला आहे. आम्ही सुद्धा गेले अनेक वर्ष अनेक शाळांमध्ये प्रवास केलेला आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला मला वाटते प्रत्येकाने हा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा अडीअडचणी कधी येत राहतात. कारण असं असतं की एखाद्या ठिकाणी एखादी शाळा जरी स्थापन केली तरी सुद्धा त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. काही महिने चालवल्यानंतर त्यात विद्यार्थी येत नसल्यामुळं, पटसंख्या नसल्यामुळं त्या शाळा परत बंद कराव्या लागतात. अशी सुद्धा काही परिस्थिती निर्माण होते. परंतु जिथं कुठं आज शाळा आहेत, जिथं पटसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथं चांगले टॉयलेट्स, वायफाय, डिजिटल क्लासरूम झाले पाहिजेत, अशी आम्ही सुद्धा मागणी करतो. मी स्वतः बघतोय अनेक कॉन्टेंट क्रिएटर्स महाराष्ट्रामधले अनेक जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये जाऊन शाळा दुरुस्तीसाठी काम करतात. एनजीओजनी यामध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर CSR ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून जर शाळांसाठी कोण योगदान देऊ शकत असेल तर त्यांनी सुद्धा करावं. हा एक असा विषय आहे जो युवा मोर्चा सातत्याने त्यावरती काम करत आलेलंच आहे आणि मला खात्री आहे की इथून पुढे सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्याला मिळेल. शाळांच्या विकासासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्रातील CSR फंड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केले.